कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं परत एकदा स्वागत करतोय. आता आपण आहोत मुरुम शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिरात. मुरुम शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी ATS परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे. ATS परीक्षा म्हणजे महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता चाचणी घेऊन त्यांना प्रोत्साहनपर सन्मान केलं जातं आणि त्याच माध्यमातून गेल्या काही दिवसामध्ये ATS ची परीक्षा घेण्यात आली, स्पर्धा परीक्षा घेण्यात आली आणि त्या परीक्षेमध्ये मुरुम शहरातील शांतिनिकेतन विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे. तर आता आपण आहोत शांतिनिकेतन विद्या मंदिरात. शाळकरी विद्यार्थ्यांशी, चिमुकल्या विद्यार्थ्यांशी आपण कर्मदंडच्या माध्यमातून गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात हा व्यासपीठ, कर्मदंडचा हा व्यासपीठ आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचं कारण, त्यांच्याशी गप्पा मारण्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी बोलकं व्हावं, निर्भीडपणा त्यांच्यामध्ये यावं. कारण ही स्पर्धेची युग आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी कुठेही पाठीमागं राहू नये, त्यासाठी कर्मदंडच्या माध्यमातून आमचं एक छोटंसं प्रयत्न आहे. आता आपण शांतिनिकेतन विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांशी गप्पा मारूया, त्यांच्या परीक्षा संदर्भातल्या गप्पा मारूया, त्याचबरोबर त्यांच्या शाळेतील इतर गप्पा आपण त्यांच्यासोबत मारूया. आपल्यासोबत शांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थी आहेत. बेटा, तुझं काय नाव आहे, वर्ग कोणता आहे, जरा सगळं व्यवस्थित बोल. माझे नाव आरोही संतोष राठोड आहे. मी इयत्ता पहिली शिकते. मी ATS ची परीक्षा दिली आहे. ATS परीक्षेत घवघवीत यश तुला मिळालेलं आहे. कोणकोणते क्रमांक तुला आलेले आहेत जरा सांग. जिल्ह्यात 4 नंबर, केंद्रात 1 नंबर, राज्यात 7 नंबर. तुझं पूर्ण नाव सांग. माझे नाव मीनल दीपक कुलकर्णी, शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत शिकते. मी इयत्ता 3री मध्ये शिकते. मी ATS परीक्षा दिले. त्या ATS परीक्षेत माझं केंद्रात पहिला, जिल्ह्यात 14वा, राज्यात 21वा आला आहे. तुझं नाव सांग बेटा. माझे नाव अर्णव दीपक कुलकर्णी, इयत्ता पहिली शिकतो. माझ्या शाळेचे नाव शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिर मुरुम. मी ATS परीक्षा दिली आहे. मी केंद्रात पहिला नंबर व जिल्ह्यात पहिला नंबर आणि राज्यात 4था नंबर आला आहोत. माझे नाव जियाद जावेद ढोबळे. मी ATS ची परीक्षा दिली आहे. शाळेचे नाव शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिर मुरुम. कितवा क्रमांक आला तुझा? जिल्ह्यात 6वा, जिल्ह्यात 21वा, राज्यात 29वा आल्या. माझे नाव श्रेया किशोर डोईजोडे. मी ATS ची परीक्षा दिली आहे. शाळेचे नाव शांतिनिकेतन प्राथमिक विद्या मंदिर मुरुम. ATS परीक्षेत कितवा क्रमांक आला तुझा? जिल्ह्यात 2रा, राज्यात 5वा. तर आपण चिमुकल्या विद्यार्थ्याशी गप्पा मारायचा आपण आता सगळ्यांनी. परीक्षा तुम्ही सगळ्यांनी दिलंय, राज्यात केंद्रात तुमचा क्रमांक आलेला आहे. आपण आता गप्पा मारूया सगळ्यांनी मिळून. तर ATS परीक्षेत शांतिनिकेतन विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी म्हणजे राज्यात आणि केंद्रामध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचं कौतुक करण्यासाठी कर्मदंडच्या माध्यमातून आपण हा एक ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत. बेटा, ATS परीक्षेत कोणकोणत्या भाषा होत्या, कोणकोणते प्रश्न तुला आले होते? मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता. एखादा प्रश्न आठवतोय का तुला? कोणता प्रश्न काय आलं होतं?
मार्क वगैरे पडले काय माहिती? किती मार्क पडले तुला? 100 पैकी 86. 100 पैकी 86 मार्क पडले. तुला कोणकोणते भाषा विषय कोणकोणते होते? मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता. हा. किती मार्काचे पेपर होते? 300. 300 मार्क. किती मार्क पडले तुला? 300 पैकी 248. 248 मार्क पडले. तुला मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता. किती किती मार्क किती मार्काचा होता पेपर? 100 मार्काचं. किती मार्क पडले? 100 पैकी 92. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता. किती मार्काचा होता पेपर? 100. किती मार्क पडले? मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता. किती मार्काचा होता पेपर? 100. किती मार्क पडले तुला? बरं. तुला आता ही परीक्षा दिलीस तू राज्यात केंद्रात क्रमांक मिळवला. कसं वाटतं तुला? आनंद वाटतो तुला? हा? या परीक्षेसाठी तुला अभ्यास किती करावा लागला? अभ्यास करते ना? हा? मार्गदर्शन कोण कोण केलं तुला? शाळेतले शिक्षक कोणी मार्गदर्शन केलं तुला? घरी आई वडिलांनी मार्गदर्शन केलं? कोण कोण मार्गदर्शन केलं तुला? शाळेतले शिक्षण, आई वडील. आई वडील. शाळेतले शिक्षकाचं नाव काय? कशाटी मॅडम, हा. कांबळे मॅडम. तू सांग बेटा. बोल. तुला ह्या परीक्षांमध्ये तू राज्यात आणि केंद्रात तू क्रमांक पटकावला तर तुला काय आनंद वाटतो का तुला यावर? हो. हा? तुला मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं? मला आई वडील व सर्व शिक्षकांचे सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. कसं वाटतं तुला? आनंद वाटतो का एकदम? खूप आनंद छान वाटतो. का? हा? खूप अभ्यास आनंद किती वेळ वाटतो. करते बेटा तू? 2 तास. 2 तास फक्त. आणि खेळायला? खेळायला अर्धा तास. इथं समोर बघ ना. खेळायला अर्धा तास, अभ्यास 2 तास. हा? तुला आनंद वाटतो का बेटा? हो. आनंद वाटतो तुला? तुला कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं? कणशेट्टी मॅडम, कांबळे मॅडम, सर्व शिक्षकांचे. सर्व शिक्षकांचं. बरं. तुझा आवडता विषय कोणता आहे? इंग्लिश. हा? इंग्लिश. इंग्लिश आहे. इंग्लिशचा एखादा पोएम म्हण. रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, इंडिगो, व्हाईट, मेक रेनबो, लेट्स सिंग अगेन. तुझा आवडता विषय? इंग्रजी. एखादा पोएम म्हण. लक्षात नाही. तुम्हाला कोणाला पोएम येतोय? तुम्हाला काय येतं ते म्हणा. काय येतं तुम्हाला? मराठी? हा? बुद्धिमत्ता चाचणी झाली का नाही तुमची? बरं, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय काय प्रश्न होते? एखादा प्रश्न आठवतोय? असे बाहेरचे बी प्रश्न होते. आता तुमच्या आईला ताप आलाय तर तुम्ही काय करेल? पहिला प्रश्न होता आईची काळजी करेन. दुसरं होतं खेळायला बाहेर जाईन. तिसरं होतं उत्तर सांग काय होतं. आईला ताप आलाय, तुम्ही काय करणार? काय आईची काळजी घेईन. हा. अजून कुणाला प्रश्न आठवतोय? सामान्य ज्ञान मधले अजून काय प्रश्न आले होते तुम्हाला बाहेरचे, शाळेतले सोडून? हा? बोला, अजून कोणते प्रश्न आले होते? मराठीत कुत्रा काय खातो? त्याचा उत्तर आहे दूध भाकरी. अजून कुणाला तुला गप्पा मारायचे? अजून गप्पा मारायला आवडतात का नाही तुला? हा? तुला काय काय करायला आवडतं? सांग, काय काय करायला आवडतं? सांग. अभ्यास करायला आवडतंय? हो. हा? मौज मस्ती करायला आवडतंय? हा? सांग असं काय काय करायला आवडतं तुला?
मस्ती करते की नाही घरात? आता सुट्ट्या, उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या आहेत आता. उन्हाळ्यात सुट्टीत कुठं कुठं जाणार तुम्ही? आता मामाच्या गावाला जाणार का नाही? मग सांगा, तिथं जाऊन काय काय करणार आता? खेळणार. हं, खेळणार, बागडणार. नमस्कार, मी मनस्वी प्रवीण सोलापूर शांतिनिकेतन या शाळेत शिकवत आहे. मला खूप आनंद होत आहे कारण माझ्या ATS या स्पर्धा परीक्षेत केंद्रात 2रा जिल्ह्यात 5व्या राज्यात 8वा नंबर आला आहे. यासाठी कलशेट्टी मॅडम आणि कांबळे मॅडम यांनी अभ्यासात खूप मदत केली. माझे मम्मी पप्पा पण घरी अभ्यास घेत होते. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू. तर अशा प्रकारे आपण शांतिनिकेतन विद्या मंदिरात की चिमुकल्या विद्यार्थ्यांना म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या बुद्धीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थीही पाठीमागे पडू नये आणि स्पर्धा हे सध्याचं युग जो आहे स्पर्धेचं युग आहे. आणि या स्पर्धेच्या युगामध्ये जोपर्यंत आपल्या पाल्यांना किंवा स्वतः पालकांनाही जोपर्यंत परिश्रम घेणार नाही, जोपर्यंत भट्टीत तपणार नाही, तोपर्यंत त्याचं सोनं होणार नाही. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या भागातील ग्रामीण भागातील पालक असो किंवा पाल्यांनी असो त्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. आणि त्या प्रयत्नाचं यश हे तुमच्या समोर दिसत आहे. जे आपण विद्यार्थ्यांशी आता गप्पा मारलेला आहे, विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये भाषा विषय असेल, गणित असेल, इंग्रजी असेल किंवा सामान्य ज्ञान विषय असतील, या विविध विषयाचं संकलित करून विविध विषयावर प्रश्नोत्तर करून विविध विषयाच्या प्रश्नोत्तराला व्यवस्थित उत्तर देऊन आज राज्यात आणि केंद्रात या शाळेतील विद्यार्थ्यांनी आलेला आहे. असंच भविष्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षेत हे विद्यार्थी घवघवीत यश संपादन करावं हीच कर्मदंडच्या माध्यमातून त्यांना सदिच्छा आहेत. व त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निर्भीडपणे बोलता यावं, व्यासपीठासमोर बोलता यावं, त्यासाठीच कर्मदंडच्या माध्यमातून हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध केलेलं आहे. आणि अशाच प्रकारच्या बातम्या आम्ही कर्मदंडच्या माध्यमातून घेत येऊ. तर या विद्यार्थ्यांना आपणही तुम्ही प्रोत्साहन द्यावं, आमच्या कर्मदंड चॅनललाही प्रोत्साहन द्यावं. कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.